अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी स्वरबद्ध केलेले निशाणा तुला दिसला ना हे गाणं खूप गाजलं होतं। या गाण्यात अशोक सराफ आणि नीलिमा परांडेकर एकत्रित झळकले होते। नवरी मे नवऱ्याला हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल 41 वर्षे लोटली आहेत। तरीही निशाणा तुला दिसला ना या अजरामर गाण्यामुळे त्या अजूनही मराठी रसिकांच्या लक्षात आहेत। नवरी मे नवऱ्याला हा सुपरहिट चित्रपट 1984 साली प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः सचिन पिळगावकर यांनी केले होते। नीलिमा परांडेकर या त्यानंतर जास्त कुठे दिसल्या नाही। ते आता नक्की काय करतात हे आज या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। नीलिमा परांडेकर यांनी 1984 सालच्या माहेरची माणसं या चित्रपटातही काम केलं होतं। मराठी सिनेमातून त्यांना पुढे फारशा ऑफर आल्या नाहीत। त्यानंतर त्यांनी आपला मोहरा हिंदी मालिकांकडे वळवला। मराठी चित्रपटात मोजकेच काम केलेल्या नीलिमा परांडेकर यांनी पुढे जाऊन हिंदी मालिकासृष्टीत स्वतःची ओळख बनवली। 1994 सालची त्यांची दास्तान मालिका गाजली। पुढे शॉर्टकट रोमिओ या चित्रपटात त्यांनी काम केले। त्यांनी ढूंढ लेगी मंजिल हमें या मालिकेत साकारलेली आई खूप गाजली होती। 2013 मध्ये स्टार प्लसवर आलेल्या एक घर बनाऊंगा या मालिकेत त्यांनी साकारलेली मंगलादेवी शशिकांत गर्गची भूमिका खूप गाजली होती। नंतर त्यांनी बिट्टी बिझनेसवाली या हिंदी मालिकेतही काम केले। त्यांनी मराठी सृष्टीतही पुन्हा पदार्पण करावे अशी रसिकांची एक माफक अपेक्षा आहे। एखादी चांगली भूमिका मिळाली तर पुन्हा त्या मराठी सिनेमा अथवा मालिकेत पाहायला मिळतील।